28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आणि त्याच्याच नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरात दुखवटा जो आहे तो जाहीर केला. खरं तर प्रशासकीय कामकाजांना देखील त्यांनी स्थगिती त्यांच्याकडून देण्यात आलेली होती. मात्र त्याच दिवशी 28 जानेवारीच्या त्याच दिवशी सकाळी अजितदादा यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी सायंकाळच्या दरम्यान प्रशासकीय काही कामकाज झाल्याचं आरोप जो आहे तो युवक काँग्रेसकडून करण्यात येतोय. खरं तर अजितदादांच्या मंत्रालयातूनच तेथूनच ही कामकाज झाल्याचा त्यांच्याकडून आरोप करण्यात येतोय. दादा, नेमकं काय आरोप आहेत तुमचे? काय नेमकी कामं झालेली त्या दिवशी? 28 जानेवारीला संपूर्ण राज्य शोकमग्नात होतं आणि ज्यावेळी दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी तयारी चालू होती, दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून बारामतीत दाखल होत होते, त्यावेळी मंत्रालयात काही महाभाग अधिकारी आहेत जे दादांच्याच मंत्रालयात होते आणि दादांना माहीतही नसेल की अशा लोकांना आपण अधिकारी म्हणून ठेवलेलं आहे उपसचिव पदावर किंवा अजून काही तत्सम अधिकारी असतील त्यांच्यावर. साधारण अल्पसंख्याक विभागातर्फे अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र हे देण्यात येतं संस्थांना. त्याचे बरेच फायदे असतात संस्थांना, जेणेकरून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना जे आहेत डायरेक्ट प्रवेश त्याच्यात मिळत असतो. शिक्षक भरतीसाठी TET लागू होत नाही. संस्थांना त्या संस्था असतात त्यांना RTE कक्षांतर्गत ते लोक येत नाही. पदोन्नतीचा विषय असेल त्यावेळेसही त्यांना जे काही नियम निकष बाकीच्या नॉर्मल जनरल यांना लागतात ते यांना लागू नसतात. ग्रांटेड हॉस्टेल असतील किंवा लॅबोरेटरी, शाळा, महाविद्यालय यांच्या नूतनीकरण असेल किंवा इतर सुविधांसाठी त्यांना अनुदान सुद्धा मिळत असतो. आता आमचा आक्षेप असा आहे की ज्यावेळेस सकाळी 9 वाजता दादांचं दुःखद निधन झालं, बातम्या सुरू झाल्या आणि दुपारी 12-12:15च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींनी त्याच्यावर येऊन प्रेसशी संबोधित केलं आणि सांगितलं की मी दुखवटा जाहीर करतोय, 3 दिवसाचा दुखवटा, आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी देतोय. पण हे अधिकारी एवढे हुशार आहेत आणि एवढे ॲक्टिव्ह होते, म्हणजे यांना कामाची किती तत्परता असते. मागच्या 3 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबरमध्ये तत्कालीन मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्या मार्फत ह्या विषयाला स्थगिती देण्यात आलेली की तुम्ही प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात येऊ नये. 17 नोव्हेंबरपासून शेनॉय जे आहेत उपसचिव यांच्या मार्फतच त्याच्यावर हे करण्यात आलेलं की तुम्ही एकही सर्टिफिकेट देण्यात आलेलं नव्हतं नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 27 पर्यंत. परंतु 28 तारखेला ज्यावेळेस दादांचं निधन झालं त्याची बातमी येते आणि दुपारनंतर या महाशयांनी 3 दिवसात 20 संस्थांना, साधारण 75 शाळांना दर्जा प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे. एवढी घाई यांना का होती? ही जी स्थगिती होती ती कोणी उठवली? तुम्हाला 8 दिवस थांबता आलं नसतं, तुम्ही 10 दिवस थांबू शकला नसता, तुम्ही 12 दिवस थांबू शकला नसता, परंतु एवढी कार्यतत्परता यांनी कोणत्या बेसिसवर केली? याचं उत्तर, याची चौकशी होणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही राज्याचे मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, सुनेत्राताई असतील, या दोघांना आम्ही पत्र लिहून त्यांना समक्ष भेटून विनंती करणार आहोत. हा राजकीय विषय नाही आहे. हा विषय जो किती असंवेदनशील लोक ह्या राज्यात भरलेली आहेत. कालचं पण बघितलं असेल, मंत्रालयात अँटी करप्शनची रेड पडते आणि एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात येतं. तर हे कुठपर्यंत लोन पसरलेलं आहे? म्हणजे हे सरकार राज्यकर्ते नाही, तर हे जे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आहेत हे चालवतात, ह्याच्यावर स्पष्ट दिसतंय. या सगळ्या गोष्टींना कोणी मान्यता दिली असं तुम्हाला वाटतंय? कोणावरती तुमचे आरोप आहेत? कारण आता अजितदादांच्या इकडे सगळे जात होते, तर त्या दिवशी मंत्रालयातून जर मान्यता देत होते तर कोण होते? मागच्या 3 महिन्यात ह्याला म्हणजे 3 महिन्यात प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलेलं नव्हतं. अचानक 28 तारखेला दुपारनंतर असं काय घडलं की ह्या लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे? आणि हा काही हजारांचा विषय नाही आहे, लाखोंचा, हा कोटींचा विषय आहे. जेणेकरून हे आर्थिक लाभ अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचं आणि त्या संस्थांचं झालं असेल. मला त्या संस्था कोणाच्या आहेत, कोणाशी निगडीत आहेत, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आमचा आक्षेप संघटनेचा एवढाच आहे की ह्या लोकांवर कारवाई होणं गरजेचं आहे. हे असंवेदनशील किती आहेत याचं एक उदाहरण लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे लोक कोण आहेत नेमके? त्यांचं म्हणजे तुमच्याकडे काय त्यांच्याबद्दल काय पुरावे आहेत? आणि शेनॉय म्हणून अधिकारी आहेत, मिलिंद शेनॉय, उपसचिव दर्जाचे आहेत, उपसचिव आहेत आणि क्लास 1 अधिकारी आहेत. आणि अशा आम्ही दाखवतो आपल्याला की 28 तारखेला दुपारी 3:09 असेल, 28ला 6:04 असेल, 29 तारखेला आहे, 29 तारखेला आहे, 30 तारखेला आहे. हे जे परवानगी देण्यात आलेले आहे, दर्जा म्हणजे प्रमाणपत्र जे देण्यात आलेले आहेत, त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. तुम्ही कोणाला दिलेत, आतापर्यंत किती दिलेत, आम्हाला त्याचं घेणं देणं नाही. परंतु तुम्ही जर असं असाल तर तुम्ही किती गडबड केले असतील यांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे की यांनी जे सपोर्टिंग डॉक्युमेंट जे लागतात ते खरंच ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे किंवा फक्त जोडलेले आहेत, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं की आर्थिक फायद्यासाठी त्यांनी 100% निश्चितच एवढी गडबड यांनी का केली? मंत्री महोदयांचं जर निधन झालेलं आहे, मंत्री महोदय नसताना तुम्ही कोणाच्या आदेशाने हे परवानगी काढली, कोणाच्या आदेशाने? आता हे ॲक्सेस दिलेला असतो.
हा ऍक्सेस असतो, लॉग इन आयडी पासवर्ड असतो, त्याच्यावर सही असते, ही डिजिटल सही असते. तर डिजिटल सही जे आहेत या पत्रांवर मी आपल्याला विनंती करतो की आपण हे बघावं. डिजिटली साइंड बाय मिलिंद शेनॉय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कॉम्पिटंट ऑथॉरिटी अँड डेप्युटी सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर हे यांच्या सहीने आलेलं हे. तर आता हे ऍक्सेस यांच्याकडेच होतं की दुसरं कोणी तत्सम यांचा खालचा अधिकारी असेल किंवा अजून कोण असेल, त्याची चौकशी होणं गरजेचं आहे. काय वाटतं मग चौकशी झाली आणि यातून जर काय निघलं तर काय त्यांच्यावरती कारवाई काय झाली पाहिजे, काय वाटतं? जे काही नियमानुसार कारवाई असतील, त्यांना सस्पेन्शन असेल, बडतर्फ असेल किंवा जे काही असेल, बदल्या असतील, तो आमचा इंटरेस्ट नाही आहे, परंतु त्यांच्या कारवाई होणं गरजेचं आहे. आता जे त्याच्यात नियमानुसार कारवाई होणं आवश्यक आहे तेवढीच मात्र आमची विनंती. त्याच्यात परत त्यांनी कोणाला मॅनेज करणं, हे खूप पोचलेली लोक असतील, यांनी कोणाला मॅनेज करावं आणि परत त्यांना तीच जागा मिळावी किंवा ते तिथंच थांबतील, असं तरी होणार नाही अशी अपेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडनं आणि उपमुख्यमंत्र्यांकडनं करतो. चौकशीसाठी पुढे तुम्ही काय करणार आहात याचा म्हणजे पाठपुरावा काय करणार? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, त्यांना पत्र लिहिणार आहे उद्या इमर्जन्सी, आणि त्यांची वेळ घेऊन दोघी उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मागणी करणार आहोत की यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. तर नक्कीच अजित पवार यांच्या मृत्यूनंतर ज्यावेळेस दुखवटा जाहीर केला त्याचसोबत प्रशासकीय कामांना स्थगिती देण्यात आली तरी देखील ही सर्व कामं जी आहेत ती चालू राहिली आणि एवढी गडबड त्यांना का होती असा देखील यांच्याकडून प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. त्याचसोबत ज्यांनी ही सर्व कामे केलेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी, नियमानुसार योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती युवक काँग्रेसकडून करण्यात आली आहे. स्नेहल निमगिरे, डिजिटल पुणे न्यूज.